सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे। पुढील काही तासातच विधान परिषदेच्या निवडीच्या चर्चांना जोर वाढला आहे। सुरुवातीला अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असताना अचानक बदललेल्या समीकरणांमुळे काही नावे मागे पडल्याची चर्चा रंगली आहे। विधान परिषदेच्या शर्यतीत राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, शहाजी पवार आणि दिलीप माने यांची नावे आघाडीवर होती। मात्र भाजप हायकमांडने ज्या तालुक्यात आमदार नाही त्या तालुक्याला जिल्हा परिषदेत महत्त्वाची पदे हा फॉर्म्युला लागू केल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार बार्शीचे दीपक वैद्य यांची अध्यक्षपदी तर उत्तरमधील इंद्रजित पवार यांना संधी मिळाल्याची चर्चा आहे। या नव्या राजकीय समीकरणामुळे विधान परिषदेच्या शर्यतीत राजेंद्र राऊत आणि शहाजी पवार यांची शक्यता कमी झाल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे अध्यक्ष निवडी दरम्यान प्रशांत परिचारक यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांची सक्रिय भूमिका लक्षवेधी ठरली। त्यामुळे परिचारक यांनाच पुन्हा एकदा विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे।